आपण टाकूया हे उकडून घेतलेले झुकिनी आणि येलो स्क्वॉश. याला मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी काय करतोय, इथे याच्यात मी टाकणार आहे थोडे हर्ब्स, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, मीठ, हे जे मक्याचे दाणे आहेत ते पण मी टाकून घेतोय आणि याला मिक्स करतोय. जाणार थोडीशी साखर, एक 2 चिमूट साखर टाकलेली आहे. बस आता याच्यामध्ये फक्त आपल्याला टाकायचं आहे एक 2 चमचे क्रीम, एक 2 मिनिटांनंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. थोडंसं याला ड्राय व्हायला पाहिजे, अजून थोडंसं पाणी त्यातलं जायला पाहिजे. आणि इथे मी बटाटा कुस्करून घेतलेला आहे, त्याच्यात टाकतोय मीठ, थोडे मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, थोडं चॉप केलेलं लसूण, त्याच्यात जाणारे थोडेसे ब्रेड क्रम्स. याला फक्त एकत्र करून घेतोय, मिक्स करून घेतोय हे मिश्रणाला. इथे गॅस बंद केलेला आहे. हे बटाट्याच्या ज्या मिश्रणाचे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आणि याची आपण पॅटी तयार करून घेतोय. पॅटी म्हणू किंवा टिक्की म्हणू. या आलू जे बटाट्याचे पॅटी आहे ते होईपर्यंत आपण इथे कोबी आणि म्हणजे आपली नेहमीची पत्ताकोबी असते ती आणि रेड कॅबेज हे आपण श्रेड करून घेऊ, कापून घेऊया. इथे जे बाल्समिक व्हिनेगर येतं ते मी आटवून घेतलेलं आहे थोडं. याच्यामध्ये टाकणार आहे आपण हा पेपरोनाटा. बटाट्याचे जे पॅटी आहे ते आपण याच्यावर ठेवलेले आहेत आणि आपल्याला मध्ये टाकायचं आहे याच्यावर रेड कॅबेज आणि आपला व्हाईट कॅबेज आणि आपण टाकूया ही काळी मिरी पूड. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं,
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.